आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी चमचमीत झणझणीत अशी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करणार आहोत। तुम्ही याआधी कधीच अशी केली नसणार आहे किंवा खाल्ली नसणार आहे, तर ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। पहा, एकदम मस्त आणि झणझणीत अशी भाजी होणार आहे। भेंडीची भाजी तर नेहमी आपण करत असतो, पण ह्या वेगळ्या प्रकारे जर तुम्ही केली ना तर खूपच छान होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बघा, तर रेसिपीला सुरुवात करूया। एकदम झणझणीत चमचमीत अशी भेंडीची भाजी, अजिबात चिकट होत नाही। तर इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम कोरडी करून घेतलेली आहे आणि मग असे हे बारीक बारीक मी काप करून घेतलेले आहे। बघा, आणि आता आपल्याला ही कढईमध्ये छान 10 मिनिटं अशीच कोरडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। बघा, अजिबात चिकट होणार नाही। तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा। तुम्ही अशी जी आहे ना ऑफिसला देऊ शकता, मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकतात, अजिबात चिकट होत नाही। पोळीबरोबर पराठ्याबरोबर देखील तुम्ही हे खाऊ शकता। तर पहा, मी अशी ही कोरडी अगदी 10 मिनिटं फक्त ही अशी कोरडीच आपल्याला मस्त अशी परतवून घ्यायची आहे। बघा, परतल्याने काय होतं की आपली भेंडी पटकन शिजायला मदत होते। आता यामध्ये मी तेल घालून घेणार आहे। बघा, 2 ते 3 चमचे मी इथं तेल घालून घेतलेले आहे आणि आता पुन्हा आपल्याला मस्त अशी 10 मिनिटं पुन्हा अशी परतवून घ्यायची आहे। बघा, कलर पण खूप छान अगदी चेंज झालेला आहे आणि भेंडी अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेली पण आहे, पण इथे अजिबात चिकट होणार नाही। का तर याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। त्यामुळे काय होईल की भेंडी आपली अजिबात चिकट तर होणारच नाही, पण भेंडीला अगदी मस्त सुरेख असं लिंबामुळे छान अगदी टेस्ट वाढेल, आंबटपणा येईल। बघा, आता छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे। खमंग वास सुटलेला आहे किचनमध्ये आणि पाहू शकता लिंबू पिळल्यामुळे ना अगदी चिकटपणा निघून गेलेला आहे आणि भेंडी अगदी कोरडी झालेली आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे ही सगळीच्या सगळी भेंडी। मस्त अशी कोरडी झालेली आहे। बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अजिबात त्यामध्ये चिकटपणा राहिलेला नाही। आता तीच कढई आपल्याला पुन्हा गॅसवर ठेवायची आहे आणि त्यामध्ये मस्त असं तेल घालून घ्यायचं आहे। थोडं तेल जास्त घालायचं आहे इतर भाज्यांपेक्षा। आणि तेल गरम झालं का लगेच जिरं घालून घ्यायचं आहे। मस्त जिरं असं छान तडतडलं की मी इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे आहे ते कट करून ठेवलेले आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान मस्त असे परतवून घ्यायचे आहे आपल्याला। टोमॅटो पण असं मस्त अगदी छान असा परतवला ना की भाजीची चव खूपच वाढते। पहा, एकदम छान अगदी। आता इथे टोमॅटो परतत आहे, ते इथे मी थोडं हिंग घालून घेतलेलं आहे आणि इथे मी 1 चमचा अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून घेतलेली आहे। ती पण आपल्याला ह्या टोमॅटो बरोबर जी आहे ती परतवून घ्यायची आहे। असं परतलं ना की भाजीला एकदम खमंगपणा येतो। आता थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे। मस्त असं छान अगदी परतवून झालं की यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे आहे। तर इथे मी हळद घातलेली आहे, 2 चमचे धनेपूड घालून घेतलेली आहे आणि तिखटपणानुसार तिखट घालायचं आहे। इथं वाटणामध्ये देखील मी मिरचीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही वाटणामध्ये मिरचीचा वापर केलेला असेल तर नक्की तिखटेचा वापर सांभाळून करा। आणि थोडं मी अगदी घरचा गरम मसाला देखील घालून घेतलेला आहे आणि हे आपल्याला टोमॅटो बरोबर छान असं परतवून घ्यायचं आहे। आता हे मसाले जळू नये म्हणून मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि थोडी कोथिंबीर देखील घालून घेणार आहे आणि छान आपल्याला हे होऊ द्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे। पहा, आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे। आधी चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, म्हणजे काय होईल की आपले जे मसाले आहेत ते जळणार नाही आणि आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे। बघा, 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे, तेल देखील वरती आलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण जी परतवलेली भेंडी आहे ना ती पूर्ण यामध्ये टाकून छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे भेंडीला पूर्ण हा मसाला लागला गेला पाहिजे। बघा, आपण यामध्ये पाणी जरी टाकलेलं असलं ना तरी अजिबात आपली ही भेंडी चिकट होणार नाही आहे। बघा, आता 5-1 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भेंडी आपली इथे तयार झालेली आहे, अगदी चमचमीत झणझणीत चटकदार। तुम्ही ही डब्याला देखील देऊ शकता। यामध्ये जर तुम्हाला अगदी डब्याला द्यायची असेल ना तर मग कांदा नाही घालायचा, कारण कसं नाही, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाजी खराब होण्याची शक्यता असते। तर आता ही आपण सर्व करूया
आणि सर्व केल्यानंतर वरतून पुन्हा आपल्याला कोथिंबीर गार्निशिंग करून घ्यायची आहे. तर पहा, इथे आपली छान अशी चमचमीत झणझणीत मसालेदार भेंडी तयार आहे. तर आपल्या मित्रमंडळींमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, भेंडी चमचमीत कशी वाटली, तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.